युती झालेली होती म्हणून त्या कारणाने आम्हाला असं वाटलं की बा 2 उभाटाचे राहतील आणि 2 राष्ट्रवादीचे राहतील म्हणून सर. मग अनुसूचित जातीमध्ये अवधी माझा 100% तुतारीकडनं माझा नंबर राहील म्हणून सर मला तिकीट मिळेल असं. मग आता मला बाकीच्या गोष्टी काही सांगितल्या गेलेल्या नाही होत्या आणि काही चोरून ठेवल्या गेलेल्या त्या. मग मी इथं खाली फॉर्म चेक करण्यासाठी आली का बा कोणत्या याच्यामधून टाकायचं असं. तर इथं आल्यानंतर मला समजलं का कुलभूषणचे 10 नंबर वार्डामधून कुलभूषणचे 4 उमेदवार आलेले आणि 4चा फॉर्म जोडला जातोय आता वरती जोडला जातोय. माझा कुलभूषण म्हणजे उभाटाचे आहेत ना ते उभाटाचे आहेत ते आणि मी राष्ट्रवादीची तुतारी चंद्र पवार साहेबांची त्यांच्याकडनं. मग आता त्यांचा व्हीव्ही फॉर्म जोडल्यानंतर मी काय करणार आहे. माझे तर पक्षवाले तेच म्हणणार आहे का ताई त्यांनी 4 सीटा त्यांनी घेतल्या उमेदवारी सगळे 4 त्यांचे. मग त्यांची 4 असताना मग मी काय करायचं राष्ट्रवादीनं. हो दिलेले होते ना म्हणजे आमची मी जुने कार्यकर्ता आहे ना आमचे वरिष्ठ. मी 15 वर्षापासून काम करते. हो हर आंदोलनाला हर ठिकाणी मी हजर असते. माझ्याकडे सगळे व्हिडिओ क्लिप सगळं काही आहे. आश्वासन म्हणजे आमचं जिल्हा आमचे म्हणजे मीटिंग झालेली होती. मीटिंग झाल्यानंतर ताई तुमचं फिक्स आहे तिकीट फिक्स आहे. काही आमचे कार्यकर्ता चर्चा चालू होती आमच्याली एजाज भाई आम्ही म्हणे सगळे आपण ताई बोले तुम्हारा टिकट कहीं जाएगा नहीं तुम्हारा टिकट फिक्स है टेंशन लो मत बोले. पण खाली युती उद्या आणि युती जर झाली तर 2 त्यांचे राहतील 2 आपले राहतील. पण त्यांना बी माहिती नाही ना आमच्या वरिष्ठांना त्यांना बी माहिती नाही का 4 उमेदवार हा टाकतोय म्हणून असं बंडखोरीपणा करतोय ना तो. त्यांना पण माहिती नाही अजून. मी भरलेला आहे उमेदवार. मी तर पक्षाचाच भरलेला आहे. मिळालंच पाहिजे मिळीनच मी घेणच का याची बंडखोरीपणा मी चालू देणार नाही. कुलभूषण पाटीलची उभाटा त्याची चालू देणार नाही मी का त्याची 4 उमेदवार आलेले आहेत तिथं. ओपन चॅलेंज देतो तुम्हाला तो ओपन चॅलेंज आहे ना. आमच्या गरीब लोकांना काय ओपन चॅलेंज देतो आमच्या मातंग समाजाला. जे चांगले चॅलेंज आहे त्याला द्या ना मला चॅलेंज. तू मला काय लेडीजला काय चॅलेंज देतो म्हणा. माझी मी अपक्षता टाकणार आहे पण भूमिका हे राहणार. मी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे सगळ्या प्रेसवाल्यांना आणि मी डायरेक्ट आंदोलन करणार आहे धरती आंदोलन करणार आहे. जे बी माझ्या खिलाफ जाणार आहे ना जे आता 4 उमेदवारी ज्यांनी बी टाकलेले 10 नंबर वार्डामध्ये त्याच्या खिलाफ आणि आपल्या पक्षाने कधी आपल्याला फॉर्म दिला त्यांच्या विरोधात पण आपण आंदोलन करणार. त्यांच्या म्हणजे त्यांचं नाहीच होतं असं कधी म्हणलेच नाही मला का मी तुम्हाला व्हीपी फॉर्म देणार नाही असं. त्यांचं तो व्हीपी फॉर्म देणार माझं टिकचं फिक्स करून ठेवलेलं बी होतं. हे बंडखोरीपणा कोणी केला आहे उभाटाच्या लोकांनी त्यांनी केलेला आहे. 2 द्यायला पाहिजे ना त्यांनी 2 घ्यायला पाहिजे. माझं नाव कलाबाई नारायण शिरसाट.